कक्षा 10 के छात्रों के लिए एक परीक्षा आयोजित की गई। 96% छात्र सफल हुए और 50 असफल रहे। तो कितने छात्र उपस्थित हुए थे? एकूण आपण किती मानू? 100. एकूण किती? 100. किती टक्के पास सफल झाले? आता 100 पैकी जर 96 सफल झाले तर असफल किती? 4. आता 4% बरोबर किती व्यक्ती ते? 50. असफल किती व्यक्ती आहे? 50. बरोबर. आता 4 म्हणजे याचा अर्थ काय झाला? ज्या संख्येला टक्केवारी चिन्ह असतं त्याला काय लिहितो आपण? 100. बरोबर. 4 कुठे राहता? खाली. 100 कुठे झाला? वरती. ठीक. 4 कसा आला? 100 पैकी 96 पास झाले तर नापास किती? 4. नापास पण सांगितले 50. 25 चोक 25 पाचा 125 शून्य. रवि का वेतन मोहन के वेतन से 20% अधिक है. किससे? मोहन के वेतन से. आता मोहन के वेतन आपण 100 मानो. आता 100 असेल रवीचे किती असेल त्याच्यापेक्षा किती आहे? 20% अधिक. 100 आणि 20 बरोबर. मोहन का वेतन 1600 रुपये. तर मोहन का प्रमाण किती? 100 आहे. 100 भागिले झाला x बाय 0 x ची किंमत किती आली? तो रवि का वेतन है. इसका रवीचे किती प्रमाण? 120. रवि बरोबर 120 x ची किंमत किती आली? आता 120 गुणिले बरोबर 16 गुणिले 0 16 दुनी 32 32 की 3 16 का 16 16 3 19. आणि ऑप्शन मध्ये अशोक भाई अपनी मासिक आय का 10%. कितना प्रतिशत? 10%. व्यय म्हणजे खर्च करतात. आता ते बचत आपण आय किती मानू? मासिक आय x मानू. बरोबर. आणि प्रतिमा किती कमवतात ते? 54. आता त्या आयच्या 10% खर्च म्हणजे एकूण खर्च आपण 100 पकडला. किती पकडला? 100. त्याच्यात काय गेले? किती राहिले? एकूण खर्च बघा. वेळ बघू आपण. 100% पैकी जर 10% खर्च करतोय किती होत आहे मग? बरोबर. मग याच्या 90% खर्च करून त्याच्याकडे किती होत आहे? 54. होत आहे 54. तर 9 शून्य गेला 9 गुणिले x बरोबर 10 बरोबर 54. 9 भागिले 10 गुणिले 10 गुणिले 54 से भागिले 9 9 7 54 2 शून्य त्याच्यावर. आता 10 गुणिले 6 6 1 6 हा 0 1 2 किती? 6. ऑप्शन आहे का?
सीमा की वार्षिक आय रुपये 15 लाख है, हर महीने वह 30,000 की EMI देती है, उसके मासिक वेतन का कितना प्रतिशत EMI में जाना जाता है? छोड़ो। बघा, त्याची वार्षिक इन्कम किती आहे? 15 लाख. तो हर महिने म्हणजे प्रत्येक महिन्याला काहीतरी हप्ता देतोय, तर आपल्याला त्याच्यासाठी त्याचं महिन्याचं इन्कम बघावं लागेल किती. बरोबर ना? हे वर्षाचं आहे 15 लाख. ठीक. आता मासिक इन्कम करण्यासाठी बरोबर 15 लाख एक 2 3 4 5 भागिला 12 का आपल्याला मंथली इन्कम करायची. बरोबर. एका वर्षाची 15 लाख, एका महिन्याची किती? बरोबर. आता आपण 12 दिवशी काढून घेऊ. तो आपण समजा 12 काढायला 12 एक 12 किती उरले? हा शून्य खाली नंबर. 12 दुनी 24 किती उरले? हा शून्य. 12 पंचे 1 2 3 1 2 भागात 2. ठीक आहे. मग त्याचे का मला किती आलं? 1,25,000 सव्वा लाख. ठीक आहे. एका महिन्यात. आता महिन्याला किती देते? हप्त्याची EMI किती भरते? 20,000 ना. 100 भागिला 1,00,000 1 2 3 1 2 बरोबर. 0 0 25 5 25 बरोबर ना. 5 1 5 5 7 30 6 गुणिले 4 6 चौक ऑप्शन क्रमांक और सतत प्रमोद अपनी कार में पेट्रोल भरने के लिए अपने मासिक वेतन का 10% उपयोग करता है. एक गाडी त्याच्याकडे तो त्याच्या मासिक म्हणजे महिन्याच्या खर्चातून 10% खर्च करतोय पेट्रोल भरायला. शेष जे बाकी 80% घरेलू काम में खर्च करता है. 80% रकम कशात? घरेलू काम. और 10% वेतन बचाता है, शिल्लक ठेवतो. 100 रुपये 10% पेट्रोलला, 10% सेविंग आणि 80% घर खर्चासाठी. यदि मासिक आधार पर वह घर के काम पर 24,000 खर्च करता है तो उसकी वार्षिक आय किती? वार्षिक ना. आता बघा तो किती टक्के खर्च करतोय? 80%. कशावर? घर कामावर. मग एकूण खर्च पूर्ण 24,000 भागिला 100 बरोबर किती टक्के खर्च करतो? 80. बरोबर 24,000. ठीक. 0 गेला 0. 10 कुठे जाणार? 8 कुठे जाणार? 8 गुणिले 8x 8 गुणिले 8x भागिला 10 बरोबर 24,000. 10 गुणिले वरती 8 गुणिले 8 8 त्रिक 3 1 3 हा 0 त्याच्यावर 1 2 3 4 0 1 2 3 त्याची वार्षिक आय आली का? अजून नाही आली. ती एक किंमत आहे. आता वार्षिक म्हणजे किती महिने? 12 12 त्रिक 36 1 2 3 4 3,60,000.
सामान विचारले असती तर किती बोलले असतं आपण 6 बोललो असतं. वार्षिक विचारून 12 बोलला.